सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 20वा दिवस आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत सोनम वांगचुक उपोषणावर ठाम आहेत। 20 जुलैला मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मोर्चात सामील व्हा असं आवाहन सोनम वांगचुक यांनी केलंय। तर सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू आंदोलन करणार आहेत। 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये ठाकरे बंधू आंदोलन करणार आहेत। राज ठाकरे, उद्धव ठाकरे या आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे 20 तारखेच्या मोर्चात सहभागी असतील अशी माहिती सुषमा अंधारे यांनी दिली आहे। तारखेला जो मार्च निघणार आहे त्या मार्चसाठी जो सोनम वांगचुकजींच्या समर्थनार्थ मार्च आहे त्या मार्चमध्ये माझ्या पक्षाचे नेते, संसदीय सगळे नेते इथे उपस्थित असणार आहेत आणि उद्धव साहेब सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजर असतील। 20 तारखेला उद्धव ठाकरे दिल्लीत येत आहेत। 20 तारखेला पक्षाकडून उद्धव साहेब किंवा आदित्य दादा हे किंवा कदाचित दोघेही या आंदोलनासाठी असतील। पवारांच्या राष्ट्रवादीनं सोनम वांगचुक यांना पाठिंबा जाहीर केलाय। सुप्रिया सुळे सोनम वांगचुक यांची आज भेट घेणार आहेत। सुप्रिया सुळे वांगचुक यांच्या आंदोलनस्थळी जाऊन त्यांना पाठिंबा जाहीर करणार आहेत। तर सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 20वा दिवस। आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सुद्धा सोनम वांगचुक यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे। सुप्रिया सुळे, खासदार सुप्रिया सुळे आज सोनम वांगचुक यांची भेट घेणार आहे। आंदोलनस्थळी जाऊन वांगचुक यांना पाठिंबा दर्शवला जाणार आहे। तर एकीकडे ठाकरे बंधू आंदोलन करणार आहेत, दुसरीकडे सुप्रिया सुळे आजच आंदोलनस्थळी जाणार आहेत। महत्त्वाची घडामोड, एनडीएच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांची आज बैठक पार पडणार आहे। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे। सकाळी 11 वाजता कर्तव्य भवनमध्ये ही बैठक पार पडणार आहे। बैठकीत आगामी पावसाळी अधिवेशनाबाबत चर्चा होणार आहे। अधिवेशनाची रणनीती आणि समन्वय कसा असावा यावर बैठकीत चर्चा होणार आहे।